नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 22 फेब्रुवारी या दिवशी झालेला बीड पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, ते सर्व प्रश्नाची उत्तरे आपण अचूकपणे पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्याची संख्या किती आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 8 इतकी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, बीड कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर कुठे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 अंबेजोगाई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, गणेश या शब्दाची आपल्याला संधी सांगायची होती। तर गणेश या शब्दाची संधी कशी होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 गण अधिक ईशाशी होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम डॅश या वर्षी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1967। तर 1967 या वर्षी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हा अस्तित्वात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अष्टप्रधान मंडळ। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पहा अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे। प्रश्न क्रमांक 6, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे पहा ऑप्शन क्रमांक 4 अकोले या जिल्ह्यामध्ये ते आहे। प्रश्न क्रमांक 7, बालमजुरीवर बंदी संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? तर बालमजुरीवर बंदी हे पहा संविधानाच्या ऑप्शन क्रमांक 3 कलम 24 या कलमानुसार आहे। प्रश्न क्रमांक 8, सहोदर म्हणजे काय? तर सहोदर म्हणजे याचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 भाऊ असा होतो। प्रश्न क्रमांक 9, जागतिक विचार दिन वर्ल्ड थिंकिंग डे दरवर्षी कोणत्या दिवशी जगभरात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 22 फेब्रुवारी। तर जागतिक विचार दिन हा दरवर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी जगभरामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10, बीड जिल्ह्यातील सौताडा येथे कोणत्या नदीचा उगम मानला जातो? तर बीड जिल्ह्यातील पहा सौताडा येथे ऑप्शन क्रमांक 1 विंचरणा आहे, विंचरणा या नदीचा उगम मानला जातो। प्रश्न क्रमांक 11, पोलीस पाटलाची नेमणूक डॅश हे करतात? तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ते ऑप्शन क्रमांक 2 उपविभागीय दंडाधिकारी ह्या पोलीस पाटलाची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 12, दुभत्या गाईच्या लाथागोड म्हणजे काय? तर दुभत्या गाईच्या लाथागोड म्हणजे याचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 फायदा देणाऱ्या माणसाचा त्रासही सहन करणे। प्रश्न क्रमांक 13, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर शेतकऱ्याचा आसूड हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 14, समृद्ध महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी ही कोणत्या विभागाची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 SMRDC। तर पहा समृद्ध महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी ही MSRDC या विभागाची ती आहे। प्रश्न क्रमांक 15, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? तर बीड जिल्ह्यातील माजलगाव हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 सिंदफळा या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 16, मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा रशिया। तर मूलभूत ही जी कर्तव्य आहे तर ती रशिया या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहे। प्रश्न क्रमांक 17, जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? तर जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य पहा ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य या प्रकाराचे वरील वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय मतदार दिन हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी या दिवशी तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 19, बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाला दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नारायणगड। तर बीड जिल्ह्यातील पहा नारायणगड या ठिकाणाला दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखले जाते।
प्रश्न क्रमांक 20, पोलीस पाटलाचे कर्तव्य हे कलम डॅशमध्ये दिलेली आहेत. तर पोलीस पाटलाची कर्तव्य हे पहा ऑप्शन क्रमांक 4 कलम 6 या कलमामध्ये दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 21, जे का रंधले गांधले त्यासी म्हणे जो आपुले, ही जी ओळ आहे तर ती कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा संत तुकाराम यांची ती ओळ आहे. प्रश्न क्रमांक 22, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या शहरी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 19.89%. तर 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील पहा 19.89% लोकसंख्या ही शहरी आहे. प्रश्न क्रमांक 23, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे अध्यक्ष हे पहा ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे सदस्य निवडतात. प्रश्न क्रमांक 24, शेअर बाजारात उलाढाल करण्यासाठी व्यक्तीचे कोणते खाते असायला पाहिजे? तर शेअर बाजारामध्ये पहा उलाढाल करण्यासाठी व्यक्तीचे खाते हे ऑप्शन क्रमांक 4 डीमॅट खाते असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 25, बीडच्या परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महापशुधन एक्सपोज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 26 जानेवारी 2026च्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय काय होता? तर महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय काय होता? तर ते ऑप्शन क्रमांक 3 गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक हा विषय होता. प्रश्न क्रमांक 27, गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील काय करू शकतो? तर पहिला आहे पहा मृत्यूच्या कारणाबाबत चौकशी करील. दुसरा आहे त्या गावातील किंवा जवळपासच्या 2 सुजाण व्यक्तींना बोलवून प्रकरणाच्या सर्व परिस्थितीची चौकशी करील. आणि तिसरा आहे लेखी अहवाल तयार करील. हे पोलीस पाटलाचे काम आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होता? तर तो ऑप्शन क्रमांक 2 ह्या होतो. कोणता? ह्या. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1 ऑगस्ट. तर महाराष्ट्रामध्ये नवे जमीन महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट या दिवशी सुरू होते. प्रश्न क्रमांक 30, अविनाश साबळे हा अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अविनाश साबळे हा जो खेळाडू आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 स्टीपल चेस. कोणता आहे? स्टीपल चेस या खेळाशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र डॅश जिल्हा परिषदा आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहा एकूण 36 जिल्हे आहेत मात्र ऑप्शन क्रमांक 1 पहा 34. किती? 34 जिल्हा परिषदा आहेत. प्रश्न क्रमांक 32, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राजा बडे. राजा बडे यांनी गरजा महाराष्ट्र माझा हे त्यांनी गीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रात आयोजित हिंद दी चादर महोत्सव हा कार्यक्रम कोणत्या विभागाद्वारे आयोजित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अल्पसंख्याक विकास. तर पहा महाराष्ट्रामध्ये आयोजित हिंद दी चादर हा जो महोत्सव आहे तर तो कार्यक्रम पहा अल्पसंख्याक विभाग या विभागाद्वारे तो आयोजित केला आहे. प्रश्न क्रमांक 34, बीड जिल्ह्याचा प्रादेशिक परिवहन म्हणजेच RTO वाहन नोंदणी क्रमांक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 1 व 2 म्हणजेच वरील दोन्ही पण. म्हणजेच पहिला आहे पहा MH23 आणि दुसरा आहे MH44. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 35, खालील विधानामधून अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे पहा गावातील साथीच्या रोगाची माहिती कार्यकारी दंडाधिकारी यास देणे पोलीस पाटील यांचे कर्तव्य आहे. आणि दुसरं आहे पहा गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलीस पाटील यांची जबाबदारी आहे. म्हणजेच हे दोन्ही पण अचूक विधाने आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही पण बरोबर. प्रश्न क्रमांक 36, तो गावाला गेला होता या वाक्यातील आपल्याला काळ सांगायचा आहे. तर तो गावाला गेला होता या वाक्यातील काळ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ होईल.
प्रश्न क्रमांक 37, रक्ताचा लाल रंग त्यामध्ये असलेल्या कोणत्या प्रथिनामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, हिमोग्लोबिन. तर रक्ताचा लाल रंग त्यामध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या प्रथिनामुळे होतो. प्रश्न क्रमांक 38, बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांग ही कोणत्या मुख्य पर्वतरांगेचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सह्याद्री. तर बीड जिल्ह्यातील पहा बालाघाट डोंगररांग ही सह्याद्री या मुख्य पर्वतरांगेचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 39, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर राज्यसभा ही पहा ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कधीच बरखास्त करण्यात येत नाही. प्रश्न क्रमांक 40, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आद्यकवी मुकुंदराज. तर आद्यकवी मुकुंदराज यांनी मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 41, बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर बीड जिल्ह्याला पहा ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 जिल्ह्याच्या सीमा या लागून आहेत. प्रश्न क्रमांक 42, ChatGPTमधील GPT या शब्दाचं पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर GPT या शब्दाचं पूर्ण रूप काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा, जनरेटिव्ह प्रीटेंड ट्रान्सफॉर्मर. हे पहा GPTचा फुल फॉर्म होईल. प्रश्न क्रमांक 43, भारत सरकारच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम अंतर्गत बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची निवड ही करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 केज. तर भारत सरकारच्या आकांक्षी तालुका कार्यक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यातील पहा केज या तालुक्याची निवड ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 44, 2024-25चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2024-25चा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रात डॅश येथे खनिज तेल आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बॉम्बे हाय. तर महाराष्ट्रामध्ये पहा बॉम्बे हाय येथे खनिज तेल आढळते. प्रश्न क्रमांक 46, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कुणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 CP राधाकृष्णन. तर पहा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांची निवड ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 47, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ याचे मूळ नाव काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे त्यांचं मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 48, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग जात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा, अंबेजोगाई. तर बीड जिल्ह्यातील पहा अंबेजोगाई या तालुक्यामधून अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग जात नाही. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राजेश अग्रवाल. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल हे सध्या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पालघर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 51, नवीन वाळू धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना किती ब्रास वाळू मोफत दिली जाते? तर किती ब्रास वाळू मोफत दिली जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 5 ब्रास वाळू ही मोफत दिली जाते. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर संजय गांधी हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 53, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला पहा ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे.